पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी योगाला जागतिक स्तरावर नेण्याचं काम केलं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी योगा केलेला आहे सकाळी। आणि विरोधकांना काही आता त्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं आपण की फार अगदी बिनबुडाचे आरोप दरवेळेप्रमाणे करतात तसे केलेले आहेत। त्यांची जळजळ मळमळ आम्ही समजू शकतो, पण त्यांनी पण योग करावा आणि चांगलं फिट राहावं। खरं म्हणजे त्यांचा बहिष्कार कायम आहे। म्हणजे तिकडे एकतर एवढं युद्ध चालू आहे इराण आणि अमेरिकेचं, त्यांनी देखील सीज फायर केलं, पण ह्यांचं काय बहिष्कार संपत नाही। खरं म्हणजे त्यांना आमचा दिवसा आवडत नाही चहा, पण लपून छपून रात्रीचे भेटतात काही लोक। त्यांच्याकडे एक मेसेज आला होता, पेय बदलून बघा। जाऊ द्या, गमतीचा भाग आहे। परंतु माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की अधिवेशन जे असतं हे राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी आणि राज्यातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, परंतु विरोधी पक्षाने नेहमीच बहिष्काराचं जे काही हत्यार कायम ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आमची सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची आमची तयारी आहे। सभागृहामध्ये आज अनेक विषय आहेत। दुष्काळ आता पाऊस आपला अल निनोमुळे पुढे गेला आहे, त्याच्यावरचं नियोजन आहे, त्याच्या बाबतीत सूचना असतील, पुढच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काही प्रश्न असतील त्यांनी मांडावे आणि त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम सरकारकडून विरोधी पक्षाने केलं पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अगदी आकडेवारी सहित सगळे आकडे इथे दिलेले आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या महायुती सरकारच्या काळात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना जेवढी मदत कधी झाली नाही तेवढी मदत शेतकऱ्यांना झालेली आहे। त्याचे आकडे माझ्याकडे आहेत। आकडे मगाशी देखील मुख्यमंत्री महोदयांनी 36,000 कोटीची जी आपली कर्जमाफी आहे ती देखील आहे। 2022 मध्ये 15,000 कोटी रुपये त्यांना दिले आपण। त्याचबरोबर महाविकास आघाडीने जी कर्जमाफी केली होती त्याचे जे नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांचे 50,000 रुपये ते त्यांनी दिले नाहीत, ते आम्ही दिले 2023 मध्ये। त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करताना कधी महायुतीने हात आखडता घेतला नाही। आमच्या काळात शेतकऱ्यांना NDRFच्या दुप्पट मदत दिली, 2 हेक्टरची लिमिट 3 हेक्टर केली, अगदी गोगलगाईने केलेले नुकसान देखील भरून दिलं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान ते देखील दिलं। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विरोधकांना माहीत आहेत, विरोधी पक्षाला माहीत आहेत, तरी सुद्धा नेहमी ते बिनबुडाचे आरोप करत असतात। आज मगाशी देखील मुख्यमंत्री म्हणाले की निवडणुका आहेत का आता, तर नाही आहेत, परंतु जे आम्ही घोषणा केली शेतकऱ्यांना कर्जमाफीची ते आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत। आम्ही आमची भूमिका अतिशय शेतकऱ्यांच्या बद्दल उदार भूमिका आहे। शेतकरी हा आपला मायबाप आहे। आम्ही नेहमी म्हणतो आमच्या तिजोरीवर, राज्याच्या तिजोरीवर, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर बळीराजाचा असेल आणि म्हणून बळीराजाला कधीही वाऱ्यावर न सोडण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे। आणि त्यामुळे त्यांनी समोर चर्चा करावी, त्यांनी किती पैसे दिले, आम्ही किती दिले, कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। आणि त्यामुळे हे वारंवार आम्ही दाखवलेलं आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की आता शेतकरी जो अल निनोमुळे
आता संकटात आहे त्याला आपण मदत केली पाहिजे. मग सत्ताधारी पक्ष असू दे, विरोधी पक्ष असू दे, सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण चर्चा केली पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर पेरण्यांच्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री म्हणाले पेरण्यांची देखील घाई करता कामा नये, दुबार पेरणीची वेळ येता कामा नये, याच्याबद्दल देखील आपले सगळे लोक मार्गदर्शन करतायत. आणि म्हणून आपल्याला लवकरात लवकर पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळावा अशा प्रकारचं आपण सगळेच जण प्रार्थना करतोय. आणि नेहमीच राजकारण तर आपण राजकारण नेहमी करतोच आहे, परंतु जेव्हा अधिवेशन असतं त्यावेळेस मात्र थोडं राजकारण बाजूला ठेवून आपण समाजकारण केलं पाहिजे.